सांगली प्रभाग क्रमांक 10 मधील भीमनगर झोपडपट्टीच्या पुनर्वसन आणि नागरी सुविधांच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे। झोपडपट्टीवासियांना खोटी आश्वासने देत या कामाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नगरसेवक अशोक मासाळी यांनी केला आहे। भीमनगर झोपडपट्टीचे संरक्षण ई टेंडर प्रक्रिया राबवून नवीन एजन्सीची नियुक्ती करावी यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचं अशोक मासाळी यांनी सांगितलं। या संदर्भात 14 तारखेला महापालिका आयुक्तांना निवेदन दिलं असून महिनाभरात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून कामे मार्गी लावण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिल्याचा दावा त्यांनी केला आहे। यावेळी बोलताना काही लोकप्रतिनिधी झोपडपट्टीवासियांचे प्रश्न मार्गी लावून झोपडपट्टी त्यांच्या नावावर करून देण्याची आश्वासने देत असल्याचा आरोपही मासाळे यांनी केला आहे। अशा आश्वासनामुळे नागरिकांची दिशाभूल होत असून प्रलंबित कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला आहे। नमस्कार, मी अशोक मासाळे, राहणार प्रभाग 10, भीमनगर, सांगली। आम्ही गेले 14 तारखेला आयुक्त मॅडम यांना पत्र दिलं की झोपडपट्टीचं संरक्षण करून ई टेंडर काढून समिती करून एजन्सी नेमावं। तर ह्या समिती नेमण्याबाबत ह्यापूर्वीच काही चतुर नगरसेवकांनी पत्र दिलं आहे। आम्ही सगळं मीच काम करायला लागलो असं खोटे आश्वासन खोटं भासवून लोकांची दिशाभूल करायचं काम करत आहेत। आणि आम्ही गेल्या 14 तारखेला मॅडमला पत्र दिलं। मॅडमने आम्हाला आश्वासन दिले की ह्या महिन्याभरात आम्ही सगळे हे पाठपुरावा करून हे सर्व कामे मार्गी लावू हे आम्हाला ग्वाही दिली। तर इथून पुढच्या काळात झोपडपट्टीचे जे काही प्रलंबित काम आहेत ते आम्ही करत आहोतच। आणि त्या प्रभाग 10 मधले काही नागरिक सुविधाचे सर्व कामं असतील ते मी माझ्या परीनं माझ्या पत्रावर माझ्या ताकदीनं मी सगळं पाठपुरावा करून करणार आहे। आणि आयुक्त मॅडम यांनी प्रशासनाला एवढीच विनंती आहे माझी की सदरचे हे पत्र आता जे आम्ही प्रेस द्यायला लागलो आहे हे जे अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, जेणेकरून खोटे नाटे काय तर करून चतुर नगरसेवक त्यांचा श्रेय घेऊन ये कष्ट आम्ही केले गेले 8-10 वर्षे झालं तर श्रेय पण आम्हालाच मिळावं आणि प्रशासनाला मिळावं ही विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।